राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात. देशभरातून लाखो जिजाऊ शिवप्रेमी होत असतात दाखल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची 12 जानेवारी रोजी जयंती आहे. बुलढाणा जिल्ह्याचे सिंदखेड राजा हे जिजाऊंचे जन्मस्थळ आणि माहेर आहे. या ठिकाणी अनेक वर्षापासून मराठा सेवा संघाच्या वतीने जिजाऊ जन्मोत्सव साजरा केला जातो. या जन्मोत्सवासाठी देशभरातील लाखो जिजाऊप्रेमी, शिवप्रेमी सिंदखेड राजांमध्ये दाखल होत असतात. जन्मोत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी 450 पेक्षा अधिक पुस्तकांचे स्टॉल लावले जातात. पुस्तकाच्या विक्रीमधून लाखो रुपयांची उलाढाल होत असते आणि शिवभक्तांना देखील एक वैचारिक मेजवानी मिळत असते. या जन्मोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असून मराठा सेवा संघ, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन यांनी योग्य समन्वय साधत संपूर्ण तयारी केली आहे. आज या ठिकाणी आपण पाहतात ज्या पेंडॉलमध्ये आपण आज उभे आहोत, तर हा आपण प्रयोग केलेला आहे की जिजाऊ भक्त जे पूर्ण राज्यभरातून देशभरातून येतात त्यांच्यासाठी उन्हाची जी वणवण जाणवते त्यासाठी आपण हा पूर्ण पेंडॉल या ठिकाणी उभा केलेला आहे. त्याचप्रमाणे पार्किंगचा विषय असेल त्या ठिकाणी आपण सेटल सेवा पार्किंग टू पार्किंग मध्ये म्हणजे जिजाऊ सुट्टीवर आलेला भक्त हा राजवाड्यावर जाऊ शकेल आणि राजवाड्यावरचा जो जिजाऊ भक्त आहे हा जिजाऊ सुट्टीवर येऊ शकेल, असं एक नियोजन आपण शासन आणि मराठा सेवा संघातर्फे केलेलं आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यामध्ये यावर्षी जिजाऊ रथ आपण अकोला असेल, खामगाव असेल, त्याचप्रमाणे जळगावच्या सिंदखेड राजा आजूबाजू परिसर असेल आणि इतरही जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिजाऊ रथ यात्रा काढून सर्व जिजाऊ भक्तांना या जिजाऊ स्थळी या जिजाऊच्या जन्मस्थळी येण्याचं आवाहन केलेलं आहे. त्याप्रमाणे आणि त्यानंतर शेवटचा जो आपला इव्हेंट आहे, कारण याला नावच असं दिलेलं आहे की सावित्री जिजाऊ संत चोखामेळा प्रबोधन सप्ताह. कारण आपण जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संत चोखामेळा हे एक असे संत आहेत जे कायम दुर्लक्षित राहिलेले आहेत आणि साहेबांच्या विचाराप्रमाणे, म्हणण्याप्रमाणे साहेबांच्या इच्छा होती की मेहुणा राजा आणि संत चोखामेळा या दोन्ही गोष्टी बुलढाण्यातल्या आहेत पण त्या दुर्लक्षित आहेत, तर त्या प्रकाश झोतात आल्या पाहिजे. यासाठी मराठा सेवा संघानं आता तिथे सुद्धा आपण जमीन विकत घेतलेली आहे, तिथे स्मारक उभं राहणार आहे आणि त्या अनुषंगानं आपण या सप्ताहाचा जो समारोप आहे तो 13ला रात्री तिथे संत चोखामेळा यांच्यावर कीर्तन होईल, ते मी स्वतः करणार आहे आणि